गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, महाराष्ट्राची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समृद्ध करणारी एक सुंदर यात्रा म्हणजे अष्टविनायक यात्रा. आज आपण या यात्रेतील 8ही विघ्नहर्त्यांची माहिती थोडक्यात जाणून घेऊया. अष्ट म्हणजे 8 आणि विनायक म्हणजे गणपती. पुणे जिल्हा व आसपास असलेल्या या 8 गणपतींची परिक्रमा केल्यास ती पूर्ण यात्रा मानली जाते. चला तर मग या 8 पवित्र स्थळांचा परिचय घेऊया. मोरेश्वर मोरगाव. अष्टविनायक यात्रेची सुरुवात मोरगावच्या मोरेश्वरापासून होते. येथे गणपतीला मोरावर बसवलेले दर्शवले जाते. दुसरा गणपती सिद्धिविनायक सिद्धटेक. येथील गणपती सिद्धी आणि ज्ञान प्रदान करणारे मानले जातात. हे स्थळ भीमा नदीच्या काठावर आहे. तिसरा गणपती बल्लाळेश्वर पाली. एकमेव गणपती जे भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. लहानसा भक्त बल्लाळ, यामुळे हे गणपती बल्लाळेश्वर म्हणून ओळखले जातात. चौथा गणपती महाडचा वरदविनायक. येथील गणपती उघड्या मंडपात विराजमान आहेत. भक्तांना सर्व प्रकारच्या वरदानांचा आशीर्वाद देणारे. आपला पाचवा गणपती थेऊरचा चिंतामणी. संकटे दूर करणारे व चिंता हरपणारे गणपती म्हणून प्रसिद्ध आहेत. पुण्याजवळील थेऊर येथे हे मंदिर आहे. आपला सहावा गणपती लेण्याद्रीचा गिरिजात्मक. हा गणपती लेण्यांच्या गुफेमध्ये आहे. येथे गणपतींची मूर्ती दगडातून कोरलेली असून बाल गणपतीच्या रूपात आहेत. सातवा गणपती ओझरचा विघ्नहर. विघ्ने दूर करणारे ओझरचे विघ्नहर गणपती. त्यांच्या कळसावर सोन्याचा काम केलेलं आहे. आपला शेवटचा आणि 8वा गणपती रांजणगावचा महागणपती. या ठिकाणी महागणपतींचे रूप अत्यंत शक्तिशाली मानले जाते. दुष्टांचा नाश करणारे व भक्तांचे रक्षण करणारे आहे. अशी ही 8 पवित्र स्थळे मिळून पूर्ण होतो अष्टविनायक प्रवास. श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा अद्भुत संगम असलेली ही यात्रा प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी करावी. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.